विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार. उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासूनच घंटा वाजणार. पुणे 9 जून 2026. राज्यातील वाढत्या तापमानाचा अंदाज घेत शिक्षण संचालनालयाने शाळा सुरू करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील कडक उन्हाळा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन विदर्भातील शाळा आता 15 जूनऐवजी सोमवार 22 जून 2026 पासून सुरू होणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सोमवार 15 जून 2026 पासूनच नियमित वेळेत सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने आज 9 जून प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक आज जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार संपूर्ण राज्यात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी यापूर्वी 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र विदर्भातील वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका रिट पिटिशन दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने विदर्भातील शाळांबाबत वेळापत्रकात बदल केला आहे. नवीन आदेशानुसार नियम खालीलप्रमाणे असतील. विदर्भातील शाळांसाठी नवीन वेळापत्रक 22 जून 2026 या तारखेपासून विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू होतील. जून 22 ते 30 जून 2026 या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा फक्त सकाळच्या सत्रात मॉर्निंग सेशन भरतील. 1 जुलै 2026 या तारखेपासून विदर्भातील शाळा नेहमीप्रमाणे नियमित वेळेत सुरू होतील. उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व भागांतील शाळा सोमवार 15 जून 2026 पासून नियमित वेळेतच सुरू होणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर आणि शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित शाळांनी व शिक्षण अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.